नमस्कार, मी नरेंद्र जाधव पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आता आहे मी देवरुखला आमच्या दादांच्या घरी आणि मी चाललो आता मुंबईला. इथून आता जाणार रत्नागिरीला. रत्नागिरीवरून गाडी आहे, बांद्रा गाडी, तिच्यानेच मी जाणार आहे. आता हे आमचे दादा आहेत इथे, आता आहेत एकटेच. चला मी निघतो आता, डायरेक्ट जातो आता इथून देवरुख डेपोला, चालतच जातोय. चला देवरुख डेपोला भेटूया आता आपण. मित्रांनो, आपण देवरुख डेपोला पोचलोय आता. समोर आहे देवरुखचा डेपो. आता गाडी कितीची आहे काय माहिती नाही, 1:10ची होती. तिथं आता गेले, आता आतमध्ये चौकशी करतो गाडी कितीची आहे ती. तर आपली ट्रेन पण काय लेट आहे, 1:45-2चा टायमिंग दाखवतोय ट्रेनचा. नव्याला चौकशी करतो गाडी कितीची आहे. हो, रत्नागिरी आता किती आहे, कितीची आहे? 11ची आहे ना. तर 11ची गाडी आहे एक. बघूया आता. देवरुख डेपो बघा इकडे. मित्रांनो, इकडे लागले रत्नागिरी गाडी. हो इथे रत्नागिरी बोर्ड लागायच्या आधीच लोकांनी बसून घेतला. आता मला उभ्याने जावं लागणार आहे. गाडी झाली पॅक पूर्ण. येणं जरा नेहमीची लोक आहेत, त्यांना माहिती आहे गाड्या कुठल्या कुठे जातात त्या. चला ते उभ्या. हां चला. तर उभ्या उभ्याने जावं लागलं. गाडी झाली पॅक. गाडी पूर्ण पॅक झाली आपली. पाठीमागे जातो एकदम. चला ज्येष्ठ नागरिक आहे. चला पाठीमागे सीट आहे, ज्यावर घेतो बसून. तेवढी तर तेवढी सीट. मित्रांनो, इथे पोचलो आता रत्नागिरी रेल्वे स्टेशनला. आहे बघा इथे समोर आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन. आणि बरोबर मित्रांनो टायमात आलो आहे. आता गाडी दाखवत होती 2-2:15 वाजता, पण आता बरोबर 1:30 वाजता येते ती, कारण आता पाऊस गेला आहे. पावसात गाड्या लेट होत्या. अजून जर मला उशीर झाला असतं तर मला मिळाली नसती ही गाडी. मग परत थांबावं लागलं असतं मला रात्रभर. हे बघा असं भारी एअरपोर्ट सारखं बांधलेलं आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन. हे सुस्वागतमचा बोर्ड आहे ते, रत्नागिरी रेल्वे स्टेशन. आणि हे समोर सुशोभीकरण केलेलं बघू शकता. तिथे सिटिंग अरेंजमेंट केले लोकांसाठी बसायला. आणि ते बघा कसं छान बनवलं आहे रत्नागिरी. असं आहे. आपली तिकीट काढून घेतो गाडीची, नंतर धावावे लागेल मडगाव बांद्रा टर्मिनल एक्सप्रेस. इकडे बोर्डवर दाखवते आता. पहिला तिकीट काढतो आणि जातो खाली. तिकीट काउंटर आहे तिकडे समोर. दिवा पॅसेंजर.
फुलवाडी दिवागाडी. मित्रांनो आपली गाडी पण आले बांद्रा टर्मिनल्स. बघा इकडे दिसते. पुढे तर गाडी रिकामीच आहे. आता पाठीमागे काय माहिती नाही किती भरली ती. बघूया आता. आहे मित्रांनो गाडी तर खालीच आहे. पाठीमागे तर भरपूरच खाली आहे गाडी. पाठीमागे भरपूर खाली आहे गाडी. तर इथे चांगली सीट भेटली आपल्याला पाहिजे ती. इकडे आहे आपली रिकामी सीट. इथे बसतो. गाडी आपली मित्रांनो रत्नागिरीवरून निघाली. आता गाडी सुटली. बाहेर जाऊया दरवाज्यात. या गाडीतून मित्रांनो मी आता दुसऱ्यांदा प्रवास करतोय. तुम्हाला आता गाडी दाखवतो किती भरली आहे ती. इकडे पण तुम्ही बघू शकता पूर्ण गाडी रिकामी आहे. इकडे पण रिकामी आहे पूर्ण गाडी. लॉक इकडे पण पूर्ण रिकामी. इकडे काका काकी बसलेत. इथे माझे सामान ठेवते. इकडे पण या 3च सीट बसलेत. बघा इकडे पण पूर्ण बघणार तर इकडे पण तुम्ही बघा पूर्ण खाली आहे. बघा इकडे. जर फॅमिली असेल तर मित्रांनो तुम्ही याच गाडीने प्रवास करा. बरे थोडा उशीर होईल. कारण मुंबईला काय उशिरा गेलो तरी चालतं आपल्याला, काय फरक नाही पडत. म्हणून ह्या गाडीने शक्यतो फॅमिली असेल तर तुम्ही प्रवास करायचा बघा. कारण मी 2 वेळा आता बघितलं. दोन्ही वेळेला मला ही गाडी रिकामी मिळाली. आणि आता गेलं रत्नागिरी स्टेशन मागे. चला जागेवर बसूया. तुम्ही कुठपर्यंत राहत? अच्छा बोरवलीला. मी पण बोरवलीलाच जाणार आहे. इकडे पण काका काकी बसले. तुम्ही कुठपर्यंत जाणार? वसईपर्यंत जाणार.
मित्रांनो गाडी आपली आता पोहोचली चिपळूणला. चिपळूण पण पूर्ण खाली आहे. हे बघा चिपळूण स्टेशन कोणच नाही इकडे पण स्टेशनला, पूर्ण खाली स्टेशन आहे. आणि इकडे पण या डब्यात कोण नाही चढले. दोन्ही पण डब्यांमध्ये कोण नाही चढले, माणसंच नाहीत कोण इकडे. बरोबर गाडी इकडे पण टायमातच आली बरोबर. लस्सीवाला आलाय, लस्सी बघतो कशी आहे. गेला वाटतं निघून, गेला. वडापावले फिरतायत. मागच्या वेळी त्या स्टेशनला थांबली होती. अशी गाडी मित्रांनो रिकामीच जाते. आणि शक्यतो करायला बघा प्रयत्न या गाडीतून प्रवास. मगाशी म्हटल्याप्रमाणे फॅमिली असेल तर या गाडीनेच जायचा प्रयत्न करा तुम्ही लोक. मस्तपैकी झोपून जाऊ शकतो अशी गाडी चालली एकदम रिकामी. मस्त माणसांचा आराम चालला इकडे. वडापाववाले पण फिरतायत असेच. गिरायक वगैरे कोण नाही त्या लोकांना, तरी पण फिरतायत गाड्यांमध्ये. पाणी भरायला लावले गाडी इकडे वाटतं. पाणी भरतायत इकडे. इकडे पण पाणी भरून घेतात गाडीमध्ये. म्हणजे 5-10 मिनटं थांबेल आता गाडी इकडे. मित्रांनो 10 वाजता गाडी आपली वसईला पोचले. आता इंजिन चेंज करतायत. जे विरारच्या दिशेला आहे ते आता मुंबईच्या दिशेला लावणार आहेत, कारण गाडी जाणार आहे बँड्राला. तर 15-20 मिनटं तरी जातील चेंज करेपर्यंत. आणि मी उतरणार आता बोरिवलीला. बोरिवलीवरून गाडी मला चेंज करायची आहे. लोकल गाडी पकडून मी जाणार राम मंदिरला आणि तिथून जाणार आहे घरी. आता किती वाजतात काय माहिती नाही, 11-11:30 वाजतील मला वाटते. बघूयात किती वाजतात आहे. काय आले असं काढलं आहे वाटतं इंजिन. बघा कधी निघते गाडी. मी तुम्हाला डायरेक्ट घरी भेटतो. मित्रांनो बरोबर 11:30 वाजलेत मला घरी यायला. ते पण मुलाला मी घ्यायला बोलवतो स्टेशनला, म्हणून एवढा लवकर तरी आलो आहे. चला तर मित्रांनो माझा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.